नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की उद्धव ठाकरेंनी MLC का लढवली नाही. उद्धव ठाकरेंना गॅरंटी नव्हती आणि उद्धव ठाकरे उभे राहिले असते तर उद्धव ठाकरे 100% पडले असते. उद्याही अंबादास दानवे निवडून येतील याची खात्री नाही. म्हणून बळीचा बकरा व्हायचा तर अंबादास दानवेंचा. म्हणून उद्धव ठाकरेंना तिथे उद्धव ठाकरे स्वतः उभे राहिले नाहीत. कारण उद्धव ठाकरेंना खात्री होती की ते पडतील म्हणून. कारण मागच्या वेळेस ते बिनविरोध निवडून आले काय, पण ह्यावेळेस ते बिनविरोध निवडून येऊ शकत नव्हते. कारण महायुतीने नक्की त्यांचा काटा काढला असता. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी राजकारण केलं, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आज राजकारण करत आहेत काय, त्या बेसिकली सगळं निगेटिव्ह राजकारण, त्या पद्धतीमुळे आज सगळेच त्यांचे शत्रू आहेत. आज शरद पवार त्यांना पाडायला बसलेत. आज महायुती त्यांना पाडायला बसली आहे. एवढंच नाही, ती त्यांचे जे 20-21 शिवसैनिक आहेत आमदार, ते सुद्धा त्यांना सगळेच्या सगळे मतं देतील याची खात्री नाही. जे शरद पवारांच्या बाबतीत होतं की आजही शरद पवार कमांड्स रिस्पेक्ट्स, ही डझंट डिमांड रिस्पेक्ट. शरद पवार कमांड्स रिस्पेक्ट, आणखीन उद्धव ठाकरे डिमांड्स रिस्पेक्ट. जो माणूस रिस्पेक्टला डिमांड करतो ना की मला तुम्ही माना, त्याला कोणीच मानत नाही. शरद पवारांना लोक मानतात. म्हणजे माझे राजकीय मतभेद त्यांच्याबरोबर भरपूर आहेत आणि मी त्यांच्यावर भरपूर टीकाही करतो, नाही असं नाही. पण जे त्यांनी कमवलेलं आहे, ही जी उद्धव ठाकरेंनी जी काही लोक उभी केलेली आहेत ना, ते संजय राऊत, स्वतः उद्धव ठाकरे किंवा तुमचे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, हे सगळ्यात जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ. पण उद्धव ठाकरेंचं गणित काय आहे की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला अक्कल जास्ती. हे त्यांच्याच कंपाऊंडरनी एका कोविडच्या काळात सांगितलेलं आहे. आणि जो डॉक्टर कंपाऊंडरवर अवलंबून राहून औषधं देतो, त्याच्या दवाखान्याच्या आणि त्याच्या प्रॅक्टिसचा बट्ट्याबोळ व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आज जो बट्ट्याबोळाला सुरुवात झालेली आहे, ते 20पर्यंत आलेले तो एक भाग आहे. दुसरा बट्ट्याबोळाला असं की उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नव्हती की त्यांनी निवडणूक लढवावी. कारण पडले असते तर नाचक्की झाली असती. आत्ता चक्की ऑलरेडी झालेली आहे, पण ती नाचक्की झाली असती. कळलं का? त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःला फार ग्रेट समजतात. आणि म्हणजे ह्या उद्धव ठाकरेंचं मला एक आश्चर्य वाटतं, म्हणजे की का नाही त्यांना पाडावं माणसांनी. आणि उद्धव ठाकरेसारखे हे जे रिस्पेक्ट डिमांड करणारी लोक आहेत, यांचा शेवट हा असाच होतो. त्याच्यामध्ये केजरीवाल, ममता बॅनर्जी, लालू, त्यांचे लालूचे चिरंजीव, यांचा हा अशा पद्धतीने कर्तृत्वशून्य लोकही, राजकीय व्यभिचारी हे सत्तेसाठी काय पण. आज संजय राऊतांचं आज स्टेटमेंट आहे की आम्हाला सेंटरचं नेतृत्व बदलायचं आहे आणि तिथे काँग्रेसच्या आधिपत्याखालीचं राज्य पाहिजे, हे शिवसेनेची इच्छा आहे. म्हणजे ज्या बाळासाहेबांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं काँग्रेसला विरोध करण्यामध्ये, त्याच काँग्रेसचे आज हे रोज पाय धुतायत, आणखीन पुसतायत. का? म्हणून यांना निवडून द्यायचं. आणि यांनी मराठी माणसासाठी काय केलं नाही. मराठी माणसाला देशोधडीला लावलं असेल तर ह्या शिवसेनेनीच देशोधडीला लावलेलं आहे. आज तुम्ही बघा, त्या ह्याच्यामध्ये नाशिकला जे काही TCSमध्ये झालेलं आहे, त्याच्याबद्दल एकही ठाकरे बोलले का हो? नाही राज ठाकरे बोलले, नाही उद्धव ठाकरे बोलले, नाही त्यांची. उलट खरातच्या प्रकरणात तर उद्धव ठाकरेंचं पण नाव आहे. म्हणजे ह्यांचे आजोबा हे पुरोगामी, ह्यांचे वडील हे पुरोगामी, आणखीन हे खरातसारख्या भोंदूबाबाच्या नादी लागले.
म्हणजे एवढी यांची काय म्हणतात त्याला बौद्धिक पातळी कमी झाली. मला नाही आठवत कधी बाळासाहेब असल्या कुठल्या भोंदूबाबाकडे गेलेले. आज सुद्धा मनसेमध्ये फक्त राज ठाकरे पत्रकार परिषद घेतात. आज यांच्याकडे कुठलाही कंपाऊंडर पत्रकार परिषद घेऊन पार डॉक्टरची बट्ट्याबोळ करतो. मग अशा बट्ट्याबोळ डॉक्टरला कसं काय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून म्हणजे हॉस्पिटलमध्ये कामावर ठेवायचा, त्याला पाडायलाच पाहिजे. आणि मग ज्या डॉक्टरला तिथे एंट्रीच मिळणार नाही हे माहिती आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना, त्या उद्धव ठाकरेंना बरोबर बाजूला काढलं. म्हणजे ती शाश्वती होती की आपण फेल्युअर आहोत. म्हणजे उद्धव ठाकरे हे अट्टर फेल्युअर आहेत आणि आज ते उभे राहिले नाहीत हे त्यांच्या फेल्युअरची ही सर्टिफिकेट आहे की ते स्वतःच्या जोरावर कधीच निवडून येऊ शकत नाही. एवढी त्यांनी पापं केलेली आहेत. आज राज ठाकरे आणि ते एकत्र येऊन मुंबईत लढले तरीसुद्धा हारले. ऑन दी कॉन्ट्री राज ठाकरेंनी ती आत्महत्या केली त्यांच्याबरोबर लढणं. राज ठाकरेंकडे शिवसेना प्रमुखांसारखे चांगले गुण आहेत पण ते वापरत नाहीत, ते चुकीच्या ठिकाणी वापरतात. आणखीन अशी ही कुसंगत. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही झालं त्याच्यावर राज ठाकरे केव्हा केव्हा काय काय बोललेले आहेत. आणि मग ती जी काय ते या दोघांनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी मिळून ज्या काही त्या 5 स्टार हयातमधनं काय म्हणतात त्याला ते इंटरव्ह्यूज दिले. काय इंटरव्ह्यू दिले, कसला मराठी माणूस. आज आज एवढे भय्य वरती आले कसे. मुंबईत तुमचं राज्य होतं. बाळासाहेब म्हणायचे आम्ही मुंबईचे राजे आहोत. मुंबईत तुमचं राज्य होतं. एवढे भय्य आले कसे. एवढे साऊथ इंडियन हॉटेलवाले आले कसे. तुम्ही का नाही कोणाला हॉटेल काढून दिलं. असे अनेक दोष आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे उभे राहिले हे अत्यंत उत्तम झालं. आणखीन ते उभे राहिले नाहीत म्हणण्यापेक्षा ते घाबरले आणि पळून गेले रणांगणापासून. आज एवढंच. धन्यवाद.